जो वेंडर आहे यांचा, त्याला या ठिकाणी त्याचा नंबर आम्ही मागितलेला आहे, जो दह्याचा वेंडर आहे तो. कारण कसं 19 तारखेला त्याचा एक्सपायरी डेट असताना सुद्धा तो दही जर खराब असेल तर मॅडमनी खरं म्हणजे ते FB ला पण टाकलंय आणि आम्ही FD ला पण ते तक्रार केलेली आहे. कदाचित आमचा संशय आहे की कदाचित हा माल त्यांनी कदाचित गायब केला असावा. पण आमची नजर चाणक्याने त्यांच्यावर राहणार आहे कंपल्सरी, कारण ते डोंबिवली वेस्टला आहेत आणि आतापर्यंत आम्हाला साधारण 2 ते 3 तक्रारी त्यांच्या ऑलरेडी आलेल्या आहेत. मग आता त्यांनी ज्या पद्धतीने सोयीस्कर उत्तर दिलं की आम्ही माल उघडून बघत नाही, परंतु या तक्रारी आल्यानंतर त्यांचीच पण जबाबदारी राहते की त्यांचा माल पुन्हा तसा येऊ नये. आणि ही जर जबाबदारी ते झटकत असतील तर पुन्हा त्यांनाच आम्ही जबाबदार धरणार आहोत, हे पण त्या लोकांनी लक्षात ठेवायचं आहे. साहेबांचे महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही कायम तत्पर आणि प्रत्येक गोष्टीसाठी अग्रेसर असतो. म्हणून फक्त 30 रुपयाचा विचार न करता आम्ही ते दही खराब का डिलिव्हरी झालं याचा जाब विचारायसाठी आज गोडाऊनला आलो होतो. डोंबिवली वेस्टला ते गोडाऊन आहे. पक्षाचे बरेच सहकारी, बरेच पदाधिकारी आता उपस्थित होते. त्यांनी आम्हाला सगळं दाखवलं, पण तरी सुद्धा आम्हाला या गोष्टीची शाश्वतीच नाहीये की त्यांच्याकडे कुठली तक्रार आली आणि ते आम्हाला दाखवतायत. साहेब, मला 30 रुपयाचं रिप्लेसमेंट नकोय. माझं हे म्हणणं आहे की तुमच्याकडे असा माल, त्यांचं सोयीस्कररित्या उत्तर होतं की आतमध्ये आम्ही पॅकेजच्या ओपन करून बघत नाही. मग हे असं कुठेतरी होतंय का की त्या पॅकेजवरची डेट पुसून ते नवीन प्रिंटिंग करतायत, किंवा तो माल येतानाच गोडाऊन मध्ये चुकीच्या पद्धतीने येतोय.